नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीचे गरमागरम आणि खूप चविष्ट असे शेंगोळ्यांची रेसिपी। शेंगोळे हलके, ठिसूळ आणि पोकळ होण्यासाठी पिठाचं काय प्रमाण घ्यायचं, तसेच रस्सा अधिक खमंग होण्यासाठी काय ट्रिक वापरायची हे मी तुम्हाला सांगितलं आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी पूर्णपणे बघा। नवशिके देखील सहज बनवतील एवढी सोपी वन डिश मील ही रेसिपी आहे। चला तर बघूयात आता याची कृती। शेंगोळे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक, पाव वाटी ज्वारीचं पीठ, पाव वाटी बेसन। इथे ज्वारीचं पीठ आवर्जून घ्या, यानी हे शेंगोळ्यांचं टेक्स्चर खूप छान येतं। आता यामध्ये आपण हळद घालूया, चवीनुसार लाल तिखट, 1 टीस्पून ओवा। ओवा जरा हातावर या प्रकारे असा क्रश करून घालू। 1 टीस्पून जिऱ्याची भरड, जिरं खलबत्त्यामध्ये हलकसं असं कुटून घेतलं आहे। 1 टेबलस्पून पांढरे तीळ घालूया। तीळ घातल्यामुळे शेंगोळे छान खुसखुशीत होतात, खूप मस्त खमंग लागतात। चवीनुसार मीठ घालूया। 1 टीस्पून लसूण पेस्ट घालू। कोथिंबीर घालूया। 1 टेबलस्पून तेल घालू, नॉर्मल टेम्परेचरचं तेल आहे। सर्व साहित्य एकत्र करून घेऊ। साहित्य एकत्र करून घेतलं। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्टसर गोळा आपण मळून घेऊ। हे बघा, हे पीठ मी छान मळून घेतलं। घट्टसरच आपल्याला हे मळायचं आहे। आता यावर झाकण ठेवू आणि हे पीठ मुरण्यासाठी 10 मिनिट बाजूला ठेवून देऊ। साधारण 10 मिनिटांनंतर हे पीठ मुरलं। आता आपण हे पुन्हा एक वेळा मळून घेऊ। कोरड्या गव्हाच्या पिठाचा हात घेऊया आणि ह्याचा असा थोडा थोडा गोळा घेऊ आणि आता आपल्याला ह्याचे शेंगोळे वळायचे आहे। इथे पोळपाटावर किंवा एखाद्या ताटावर आता आपण थोडं कोरडं गव्हाचं पीठ हाताला घेऊ आणि हे शेंगोळे असे वळून घेऊया। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही शेंगोळे करू शकता। दोन्ही हाताचे बोट वापरून असे लांब लांब आपल्याला हे वळायचे आहे। शक्य तितके छान नाजूक हे वळावे म्हणजे लवकर शिजतात। बघा, या पद्धतीने हे मी वळून घेतलं। आता या प्रकारचा आकार आपल्याला ह्याला देऊन घ्यायचा आहे। छान नाजूक नाजूक असे शेंगोळे तयार करून घेऊ। ही तयार झालेली शेंगोळं या प्रकारे ताटामध्ये रचून घेऊया। खूप सोपा हा पारंपरिक खाद्यप्रकार आहे। फक्त शेंगोळे वळायलाच थोडा वेळ लागू शकतो, सवयीने ते पटपट होतं। तुम्ही या प्रकारचे वळू शकतात किंवा काही जण चकलीप्रमाणे गोल गोल देखील शेंगोळे वळतात। कुठल्याही आकारात वळा। हे बघा, सर्व शेंगोळे मी या प्रकारे वळून घेतले आहे।
फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे आणि बाजूच्या गॅसवर 5 वाट्या पाणी देखील गरम करायला ठेवलं। ज्या वाटीनी तुम्ही गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीनी पाणी देखील मोजून घ्या। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडं जिरं घालूया, एक मध्यम आकाराचा कांदा, 1 टीस्पून ठेचलेला लसूण घालू। कांदा लसूण छान हलका तांबूस रंगाचा होईपर्यंत आपण परतून घेऊ। हे बघा, हा कांदा लसूण जरा हलका तांबूस रंगावर परतून झाला। आता यामध्ये 1 टेबलस्पून गव्हाचं पीठ घालूया। आपण शेंगोळे यामध्ये उकळणार आहे, पण हे गव्हाचं पीठ असं थोडं फोडणीमध्ये घातलं की याला खूप खमंग चव येते। अगदी 1 टेबलस्पूनच गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि हे छान तांबूस असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। असं जर थोडं पीठ तुम्ही यामध्ये परतून घातलं तर ह्या शेंगोळ्यांची चव अतिशय अप्रतिम येते। दाटसरपणात तर ह्याला शेंगोळे उकळल्यामुळे असाही येतच असतो, पण ह्या पीठ तेलामध्ये भाजल्याची जी चव आहे ती खूप छान येते। हे बघा, हे गव्हाचं पीठ आणि कांदा लसूण छान परतून झालं आहे, तांबूस रंगाचं झालं आणि खमंग झालं आहे। आता यामध्ये चिमूटभर हिंग घालूया, थोडी हळद, 1 टीस्पून धणेपूड, 1 टीस्पून गोडा मसाला घालूया, चवीनुसार लाल तिखट, तेलामध्ये जरा परतून घेऊ, फार देखील परतायची गरज नाही। आता यामध्ये आपल्याला हे 5 वाट्या गरम पाणी घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालूया। आपण शेंगोळ्यांमध्ये देखील तिखट मीठ सर्वच घातलं आहे, त्याचा अंदाज घेऊन रस्स्यामध्ये थोडं कमी तिखट मीठ घाला, कारण शेंगोळे शिजताना त्याची चव देखील ह्या रश्श्यामध्ये उतरतेच। हे बघा, इथे फोडणीच्या पाण्याला उकळी आली। आता यामध्ये आपण शेंगोळे घालूया। हे शेंगोळे वळताना मुलांची मदत घ्या, म्हणजे त्यांच्या हाताला देखील छान वळण येते आणि कुटुंबाबरोबर एक वेळ घालवण्याची देखील हे निमित्त किंवा संधी मिळत असते। आज हे शेंगोळे माझ्या मुलींनी मला वळू लागले आहेत। सर्व शेंगोळे मी या रश्श्यामध्ये घातले। आता मध्यम ते मोठ्या आचेवर साधारण 10 ते 12 मिनिटांसाठी शेंगोळे आपल्याला छान शिजवायचे आहे। शेंगोळे घातल्या घातल्या यामध्ये चमचा किंवा उलथनं घालू नका, ते मऊ असतात त्यामुळे तुटतात। हळूहळू शिजल्यानंतर शेंगोळे असे वर यायला सुरुवात होते। यावर अर्धवट झाकण ठेवू आणि मध्यम आचेवर आता हे शेंगोळे आपण 12 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। हे बघा, शेंगोळे किती छान शिजले आणि हा रस्सा देखील दाटसर झाला आहे। या प्रकारे उलटण्यावर घेऊन आपण हे शेंगोळे तोडून बघू। बघा, अगदी आतपर्यंत छान मऊ शिजलं आणि पोकळ झाले आहे। आता आपण गॅस बंद करूया। सर्वात शेवटी कोथिंबीर। गरमागरम खूप चविष्ट आणि खूप पौष्टिक असे शेंगोळे तयार आहे। ह्यावर लिंबू पिळून तुम्ही खाऊन बघा। पावसाळ्यामध्ये गरमागरम हे शेंगोळे खायला खूप मस्त लागतात, नक्की करून बघा। आज आपण बघूयात गोल गरगरीत, वर कुरकुरीत, आत लुसलुशीत, हलके आणि पोकळ असे रवा आप्प्यांची रेसिपी। नाश्त्यासाठी झटपट हे रवा आप्पे बनवून बघा, खूप सोपी आणि कमी पसाऱ्यात होणारी रेसिपी आहे। चला तर बघूयात आता याची कृती। रवा आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 वाटी बारीक रवा आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटी घरचं ताजं असं दही। आता सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये हे 1 वाटी दही घेऊया। ह्या 1 वाटी दह्यामध्ये आपल्याला बरोबर 1 वाटी कोमट पाणी घालायचं आहे। खूप गरम नाही, हलकसं गरम हे पाणी आहे। कोमट पाणी घातल्यामुळे हे रव्याचे आप्पे छान फुलतात आणि हलके असे होतात। आता यामध्ये
चवीनुसार मीठ घालूया। आता हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेऊ, एकजीव करून घेऊया। आपण नेहमी जेव्हा असे झटपट आप्पे किंवा इडली बनवतो तेव्हा हलकसं कोमट पाण्यातच ते भिजवा। आता यामध्ये 2 वाटी रवा घालूया, छान मिक्स करून घेऊ। हे बघा, हे मी छान मिक्स करून घेतलं, पण मिश्रण थोडं घट्ट वाटते आहे। आता आपण यामध्ये पाव वाटी पाणी घालूया। कधी कधी दह्याच्या घट्टपणावर आणि रव्याच्या जाडीवर देखील हे पाण्याचा अंदाज कमी अधिक होऊ शकतो, त्यामुळे थोडं थोडं करून पाणी घाला। इथे मला बरोबर 1.25 वाटी पाणी लागलं आहे। 1 वाटी कोमट पाणी आणि पाव वाटी पुन्हा अजून पाणी घातलं होतं। हे छान मिक्स झालं। आता यावर झाकण ठेवू आणि 15 ते 20 मिनिटांसाठी हा रवा मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया। हे बघा, साधारण 15-20 मिनिटांनंतर हे मिश्रण छान फुललं, रवा छान मुरला आहे। ह्याच पद्धतीचं आपल्याला हे हवं आहे। जर हे खूप घट्ट वाटलं तर यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता। आता यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालू। आप्यामध्ये तेल घातल्यामुळे ते छान फुगतात आणि हलके असे होतात। चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालणार आहे। साधारण 4 ते 5 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतली आहे। कोथिंबीर, आता यामध्ये मी काही भाज्या घालणार आहे। 1 मध्यम आकाराचा कांदा, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो आणि 1 मध्यम आकाराची ढोबळी मिरची घालणार आहे। यामध्ये तुम्ही स्वीट कॉर्न किंवा वाटाणे देखील घालू शकता, तुमच्या आवडीच्या भाज्या घाला, खूप मस्त लागतात। आणि तुम्हाला जर भाज्या आवडत नसतील तर अगदी साधेच हे आप्पे केले तरीही छान होतात। सर्व भाज्या आता या मिश्रणामध्ये एकत्र करून घेऊया। हे बघा, हे छान एकत्र झालं। आता यामध्ये अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा घालूया। इथे मी सर्व साहित्याचे आताच आप्पे बनवणार आहे आणि हे कमी प्रमाणात आहे, त्यामुळे सर्व मिश्रणामध्ये एकदाच सोडा घातला। पण तुम्ही जास्त प्रमाणात जर हे बनवणार असाल तर थोड्या थोड्या बॅटरमध्ये सोडा घाला आणि मिक्स करा। सोडा नीट मुरण्यासाठी यामध्ये थोडं पाणी घातलं आहे आणि आता हे छान फेटून घेऊ। आपण यामध्ये सोडा घातला त्याच्या आधीच मी आप्पे पात्र देखील गरम करायला ठेवलं होतं। सोडा घातल्यानंतर हे बॅटर फार वेळासाठी ठेवायचं नाही। बघा, छान मिक्स झालं आहे, हलकं असं झालं। आता इथे आप्पे पात्रामध्ये आपण थोडं थोडं तेल घालूया। आणि हे सर्व कडेपर्यंत छान पसरवून घेऊ। आता बाहेरच्या बाजूनी हे आप्यांचे मोल्ड आपण भरून घेऊया। नेहमी करता आप्पे पात्र असं बाहेरच्या बाजूनी भरत घ्यावं, कारण आतमध्ये जर तुम्ही भरायला सुरुवात केली तर आतच्या गोलामध्ये अगदी लगेच डायरेक्ट उष्णता लागत असते आणि मग ते मधले आप्पे जळायला करपायला सुरुवात होते। त्यामुळे नेहमी करता असं बाहेरच्या बाजूनी आप्पे पात्र भरत घ्यावं, म्हणजे एकसारखे आप्पे भाजल्या जातात। आप्यांचं मिश्रण खूप सैलसर नको आणि खूप घट्ट देखील नको, अशी छान मध्यम कन्सिस्टन्सीच याची हवी। हे बघा, सर्व आप्यांचे गोल मी भरून घेतले। आता यावर झाकण ठेवू आणि मध्यम ते मंद आचेवर आता आपण साधारण 5 मिनिट हे वाफवून घेऊया। आप्पे छान भाजून झाले, किती छान टम्म फुगले आणि वरची बाजू कोरडी देखील झाली आहे। आता यावर अजून थोडं थोडं तेल घालूया। आता ह्याची बाजू पलटून घेऊ।
बघा किती छान रंग याला आला आहे। सर्व आप्पे अगदी याच पद्धतीने मी पलटून घेते। आता दोन्ही बाजूनी हे आप्पे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर भाजायचे आहे। आवश्यकता असेल तर अधेमध्ये थोडं थोडं तेल घाला आणि आप्पे छान खरपूस असे भाजून घ्या। मोठ्या आचेवर जर भरभर आप्पे भाजले तर वर जळतील आणि आतमध्ये कच्चे राहतील, छान पोकळ असे होणार नाही। हे बघा दोन्ही बाजूनी आप्पे किती छान भाजून झाले आणि अगदी बॉल सारखे टम्म फुगले आहे। सर्व आप्पे छान भाजून झाले। आता आपण हे आप्पे काढून घेऊया। उरलेले आप्पे देखील मी याच पद्धतीने करून घेते। हे बघा बाहेरच्या बाजूनी आप्पे पात्र भरून घेऊया। दिलेल्या साहित्यामध्ये साधारण 24 ते 25 आप्पे तयार झाले आहेत। अगदी टम्म फुगलेले, वर कुरकुरीत, आतमध्ये लुसलुशीत असे रव्याचे आप्पे तयार आहे। हे बघा खूप छान कुरकुरीत हे झाले आहे। एक आप्पा मी तुम्हाला फोडून दाखवते। आतमध्ये बघा किती छान हलके आणि लुसलुशीत हे आप्पे झाले आहे। आप्पे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणी बरोबर किंवा ओल्या नारळाच्या चटणी बरोबर खाऊन बघा, अप्रतिम लागतात। आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळापासून चालत आलेली पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीची अतिशय चविष्ट मऊ लुसलुशीत अशी ताकातील तांदळाच्या उकडची रेसिपी। पावसाळ्याच्या दिवसामध्ये, हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम ही उकड खायला खूप मस्त लागते। तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता किंवा पोटभर जेवणासाठी देखील ही तांदळाची उकड खाऊ शकतात। पचायला देखील हलकी आहे आणि खूप चविष्ट लागते। चला तर बघूयात आता याची कृती। ताकातील तांदळाची उकड बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी तांदळाचं पीठ। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आता 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी इथे 2 वाटी मी ताक घालणार आहे। हे छान मिक्स करून घेऊ। तुम्हाला उकड किती आंबट आवडते त्यानुसार तुम्ही इथे ताकाचं प्रमाण घेऊ शकता। जर ताकामध्ये उकड आवडत नसेल तर पाण्यामध्ये देखील करू शकता। हे बघा हे छान मिक्स झालं आहे। आता यामध्ये 1 वाटी पाणी घालूया। हे देखील मिक्स करून घेऊ। मी इथे अर्ध ताक आणि अर्ध पाणी वापरणार आहे, म्हणजे 2 वाट्या ताक आणि 2 वाटी पाणी। छान सरसरीतच ही उकड मस्त लागते। हे बघा हे मी छान मिक्स करून घेतलं। फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 2 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया, जिरे, पाव टीस्पून किसलेलं आलं, चवीनुसार ठेचलेली हिरवी मिरची घालूया। आता यामध्ये चिमूटभर हिंग घालूया, चिमूटभर हळद, कढीपत्त्याची 7 ते 8 पानं आणि 1 वाटी पाणी घालूया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ठेचलेला लसूण देखील घालू शकता। हे बघा हे पाण्याला उकळी आली। आता आपण यामध्ये हे तांदळाचं पीठ घालूया। आणि मध्यम ते मोठ्या आचेवर आता आपल्याला हे एकसारखं ढवळत राहायचं आहे, म्हणजे उकळ छान घट्ट होईल।
हे बघा, हे किती छान दाटसर झालं। ह्याच पद्धतीचं आपल्याला हे हवं आहे। प्रत्येक तांदळानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं। इथे जर तुम्हाला पाणी कमी वाटलं तर यामध्ये थोडं गरम पाणी टाकून ढवळून घ्या। आता यावर झाकण ठेवू आणि 5 मिनिटांसाठी याला दणकून वाफ काढून घेऊया। हे बघा, उकडला छान दणकून वाफ आली आणि याला छान चकाकी देखील आली आहे। उकड शिजण्याची ही एक मस्त खूण आहे। मिश्रण जे आहे त्याला छान चकाकी येते। आता आपण गॅस बंद करूया। सर्वात शेवटी कोथिंबीर घालू। गरमागरम खूप चविष्ट आणि खूप पौष्टिक अशी तांदळाच्या पिठाची ताकातील उकड तयार आहे। यावर तुम्ही कच्च्या शेंगदाण्याचं तेल घालून किंवा तूप घालून खा, खूप मस्त लागते। आमच्याकडे तर मला या उकडवर ही शेंगदाण्याची चटणी टाकून खायला आवडते। लसूण घालून केलेली शेंगदाण्याची चटणी आणि ताकाची उकड अप्रतिम लागते। कुठल्याही पद्धतीने तुम्ही खाऊन बघा। आज आपण बघूयात पारंपरिक खानदेशी तसेच वराडी पद्धतीच्या अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशा मुगाच्या येडण्या आणि त्यासोबत खायला चटकदार अशी पुदिना चटणीची रेसिपी खूप सोपी आहे। येडण्या खूप पौष्टिक आहे। चला तर बघूयात आता याची कृती। मुगाची येडणी किंवा मुगाचे धिरडे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप सालीसह मूग डाळ। मूग डाळ मी 4 ते 5 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि 2 कप मूग डाळीसाठी आपल्याला लागणार आहे 2 टेबलस्पून तांदूळ। तांदूळ देखील पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। आता आपण यातील पाणी निथळवून घेऊया। डाळ तांदळातील पाणी मी निथळवून घेतलं। मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे। चवीनुसार हिरवी मिरची घेऊया। 1 टीस्पून बडीशोप, 1 टीस्पून जिरे घेऊया। 1 छोटी वाटी भरून कोथिंबीर घालणार आहे। भिजवलेले तांदूळ देखील घालूया आणि ही डाळ घालू। 1-2 बॅच मध्ये आपण ही डाळ आता छान वाटून घेऊया। यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी घाला आणि छान बारीक वाटण करूया। हे बघा, मूग डाळ आणि तांदूळ छान वाटून झाले। आता आपण हे काढून घेऊया। उरलेली मूग डाळ देखील याच पद्धतीने वाटून घेते। तुम्ही डाळीऐवजी इथे भिजवलेले हिरवे मूग देखील वापरू शकता। हे बघा, सर्व डाळ मी वाटून घेतली। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घातलं आहे आणि ते देखील यामध्ये घातलं। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। अर्धा टीस्पून हळद आणि हे छान मिक्स करून घेऊ। येडणीचं जे मिश्रण आहे हे खूप पातळ नको आणि खूप घट्ट देखील नको, सहज पसरवता आलं पाहिजे असं आपल्याला हे हवं आहे। खरं तर गावाकडे जेव्हा मुगापासून मुगाची डाळ बनवली जायची, ती डाळ बनवताना त्यामध्ये भरपूर अशी कणी तयार व्हायची किंवा कणोर तयार व्हायचा। त्या कण्यांचं काय करायचं, मग त्या कण्या भिजवून आजी या प्रकारे त्याच्या येडण्या बनवायच्या। किंवा माझी आजी तर जे नवे मूग आहे किंवा तयार झालेले जे मूग आहे ते मूग दळून त्याचं पीठ करून ठेवत असे, म्हणजे शेताच्या घाईमध्ये पिठात अगदी पटकन हे सर्व साहित्य टाकून झटपट येडण्या तयार करता यायच्या। ह्या ज्या आपण डाळ भिजवून किंवा कणोर भिजवून केलेल्या येडण्या आहे ह्या कुरकुरीत अशा होतात आणि पिठापासून बनवलेल्या ज्या येडण्या आहेत त्या अगदी मऊ लुसलुशीत अशा होतात। कुठल्याही पद्धतीने तुम्ही करून बघू शकता। बघा, हे छान मिक्स झालं। थोडं घट्ट वाटते आहे। यामध्ये थोडं पाणी टाकूया। आता याची कन्सिस्टन्सी ठीक आहे। त्यानंतर पुदिना चटणी बनवून घेऊ। पुदिना चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 मूठ भरून पुदिन्याची पानं आणि तेवढाच कोथिंबीर लागणार आहे। जेवढा पुदिना तेवढाच कोथिंबीर घेतला आहे। पुदिना आणि कोथिंबीर निवडून पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि पुदिन्याची पानं देखील घालू।
साधारण 3 टेबलस्पून खोवलेलं ओलं नारळ घालूया। 3 ते 4 लसूण पाकळ्या, चवीनुसार हिरवी मिरची घालूया, अर्धा टीस्पून जिरे पूड, चवीनुसार मीठ घालूया आणि चवीनुसार लिंबाचा रस। मोठं लिंबू आहे म्हणून मी इथे पाव लिंबाचा रस घालत आहे, लहान असेल तर अर्ध्या लिंबाचा घाला। तुम्हाला जर चटणीमध्ये गोड आवडत असेल तर इथे तुम्ही थोडा गूळ देखील घालू शकता। आज मी गूळ न घालताच ही चटणी बनवणार आहे। 3 ते 4 बर्फाचे तुकडे घालूया आणि थोडंसं पाणी घालून हे छान बारीक असं वाटून घेऊया। चटणी छान वाटून झाली, आता आपण ती काढून घेऊया। बघा किती छान हिरवा रंग याला आला आहे। चटणी वाटताना यामध्ये लिंबू घालणं आवश्यक आहे। थोडं लिंबू आणि थोडे बर्फाचे तुकडे जर घातले तर चटणी अगदी दीर्घ काळासाठी छान अशीच हिरवी राहते। यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालूया। पाव टीस्पून काळं मीठ घालूया। काळं मीठ नक्की घाला, ह्याची चव खूप छान येते। आता आपण हे छान मिक्स करून घेऊ। येडणी भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे। यावर आपण थोडं तेल घालूया। तेल जरा पसरवून घेऊ। तवा चांगला गरम झाला की त्यावर आता हे येडणीचं मिश्रण घालूया, पसरवून घेऊ। आता मध्यम आचेवर आपल्याला हे येडणे छान खरपूस भाजायचे आहे। हे बघा वरच्या बाजूनी हे धिरडं किंवा येडणी जरा सुकली। आता यावर आपण तेल घालूया आणि हळूच आता ह्याची आपण बाजू पलटून घेऊ। बघा किती छान रंग याला आला, अगदी खमंग या येडण्या लागतात। दोन्ही बाजूनी आता छान कुरकुरीत अशा ह्या येडण्या भाजून घेऊ। बघा येडणी दोन्ही बाजूनी किती छान भाजून झाली। आता आपण ही काढून घेऊया। अजून एक येडणी तुम्हाला घालून दाखवते। येडणीचं मिश्रण घालू आणि अगदी पटपट आपल्याला हे पसरवायचं आहे। डोशापेक्षा जाडसर ह्या येडण्या घाला। हे बघा येडणी वरच्या बाजूनी सुकली। आता यावर थोडं तेल घालूया आणि हळूच आता याची बाजू आपण पलटून घेऊ। बघा किती छान जाळी याला पडली। तवा एक वेळा नीट तापला, चांगला सरावला की येडण्या खूप मस्त होतात। दोन्ही बाजूनी आता ही येडणी देखील मी छान भाजून घेते। येडणी दोन्ही बाजूनी छान भाजून झाली आहे। आता आपण ही देखील काढून घेऊ। गरमागरम अतिशय चविष्ट अशी मुगाची येडणी तयार आहे। हे बघा ही येडणी तुम्ही कोथिंबीर पुदिन्याच्या चटणी बरोबर खाऊन बघा, अप्रतिम लागते। किंवा ह्या लसूण खोबऱ्याच्या सुक्या चटणी बरोबर, शेंगदाण्याच्या ओल्या चटणी बरोबर देखील मुगाच्या येडण्या खातात। मस्त अशी रेसिपी आहे, नक्की करून बघा। आज आपण बघूयात गावाकडील पारंपरिक पद्धतीचे अतिशय चविष्ट आणि खमंग असे दह्याचे पुसणे ह्याची रेसिपी। पुसणे, थालीपीठ किंवा धपाटे अशा विविध नावांनी हे ओळखले जातात। दह्याचे हे पुसणे 3 ते 4 दिवस प्रवासामध्ये टिकतात। मस्त टिकाऊ अशी रेसिपी आहे, त्यामुळे प्रवासामध्ये नेण्यासाठी देखील उपयुक्त आहे, पोटभरीचे आहे आणि पौष्टिक देखील आहे। तुम्ही नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये देखील बनवू शकता। आजारी असाल, जिभेला चव नसेल तर जिभेची चव वाढवणारे हे पुसणे आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पुसणे किंवा धपाटे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एक वाटण करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 टीस्पून धणे, 1 टीस्पून जिरे आणि 1 टीस्पून बडीशोप,
हे सर्व साहित्य आपल्याला कोरडच लोखंडाच्या तव्यावर भाजून घ्यायचं आहे। लोखंडाच्या तव्यावर भाजलं की ह्याचा खूप मस्त सुगंध येतो आणि पुसणे किंवा तुमचे जे धपाटे आहे ते खूप मस्त खमंग होतात। झटपट काहीतरी पौष्टिक आणि चटकदार खायचं असेल तर पुसणे हा खूप मस्त प्रकार आहे। तुम्ही बघू शकता हे मसाले अगदी खमंग भाजून झाले, खरपूस झाले आहे। आता आपण हे काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले मसाले घालूया आणि हे जरा कोरडेच आपण बारीक करून घेऊ। तुम्ही बघू शकता हे सर्व मसाले या प्रकारे मी बारीक करून घेतले। आता यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या घालायच्या आहे। लसूण घालणे हे अगदी ऑप्शनल आहे। तुम्ही लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल। फक्त ह्या मसाल्यांमुळे देखील हे पुसणे खूप खमंग होतात। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे। थोडं आंबट दही घ्या म्हणजे टेस्ट खूप छान येते। आता हे देखील आपण नीट बारीक करून घेऊ। तुम्ही बघू शकता दह्याचा हा मसाला तयार झाला आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटी गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक, अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ। ज्वारीचं पीठ नक्की घाला कारण ज्वारीचं पीठ घातलं की हे पुसणे नरम राहतात। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 टेबलस्पून तीळ, अर्धा टीस्पून ओवा, चिमूटभर हिंग घालणार आहे, चिमूटभर हळद, चवीनुसार लाल तिखट घालूया। छान चटपटीत आणि झणझणीत असे हे पुसणे असतात। चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे। आता आपण हे मिक्स करूया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर देखील घालू शकता, पण प्रवासात न्यायचे असेल तर कोथिंबीर असली की पुसणे लवकर खराब होतात, म्हणून शक्यतो कोथिंबीर घालायची नाही। आता हा दह्याचा मसाला घालू आणि याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्ही अगदी पूर्णपणे दह्यामध्ये किंवा ताकामध्ये देखील हा पुसण्याचा गोळा भिजवू शकता। हे बघा हे वाटणाचंच पाणी यामध्ये घालणार आहे। अगदी खूप घट्ट आपल्याला गोळा मळायचा नाही, ज्या प्रकारे पोळीचा मळतो त्याच प्रकारे याचा गोळा मळा। तुम्ही बघू शकता गोळा मळून झाला। आता यामध्ये थोडंसं तेल लावूया आणि हे एकसारखं आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। सुती कापडाने या प्रकारे झाकून ठेवा आणि साधारण 10 मिनिटांसाठी गोळा मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। हे पीठ 10 मिनिटांसाठी नीट भिजलं आहे। आता आपण हे पुन्हा एक वेळा चांगलं मळून घेऊ। आता आपण पुसणे लाटून घेऊ। त्यासाठी पिठाचा थोडा गोळा घ्यायचा आहे। कोरड्या गव्हाच्या पिठावर आपल्याला हे लाटायचे आहेत। तुम्हाला आवडत असेल तर 2 पुडाचे किंवा 4 पुडाचे जसे आवडतील तसे तुम्ही हे लाटू शकता। या ठिकाणी मी 2 पुडाचे पुसणे लाटणार आहे। या प्रकारे उभट आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे। तेल लावूया। या प्रकारे मधून फोल्ड करायचे आहे। या अर्ध्या भागावर थोडं कोरडं पीठ घाला म्हणजे ह्याचा पदर नीट सुटेल।
टोक दाबून घ्या आणि गोल चाकी करून घेऊया। या पद्धतीने पिठात गोळवू आणि हे लाटून घेऊया। हे बघा, या प्रकारे मी हे लाटून घेतलं। पोळीपेक्षा किंचित जाडसर ठेवला आहे। आता इथे आपल्याला तव्यावर हे पुसणे भाजून घ्यायचे आहे। साइड टर्न करून घेऊ। थोडं तेल लावूया। बघा, हे पुसणं मस्त फुगलंय। त्याचे पदर वेगळे झाले आहे। मध्यम ते मंद गॅसवर पुसणे भाजा। दोन्ही बाजूनी छान भाजून झालं। आता आपण हे काढून घेऊया। हे बघा, तुम्हाला जवळून दाखवते याचं टेक्स्चर आणि कलर। याच प्रकारे सर्व पुसणे भाजून घेते। लोखंडाच्या तव्यावर भाजले की त्याची चव अजून खूप खमंग येते। साइड टर्न करून घेऊ। सुरुवातीला थोडा वेळ मध्यम ते मोठ्या आचेवर भाजायचं आहे आणि मग नंतर गॅसची फ्लेम मंद करून खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तेल लावूया। हे देखील भाजून झालं। आता आपण हे काढून घेऊया। अतिशय चविष्ट, लुसलुशीत आणि अलवार असे दह्याचे पुसणे किंवा दह्याचे धपाटे तयार आहे। तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर। हे बघा, खूप सॉफ्ट असे झाले आहेत आणि अगदी अलवार आहेत। हे बघा, पदर किती छान सुटला आहे। खूप सॉफ्ट लुसलुशीत असे आहेत। दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण 6 ते 7 पुसणे होतात। हे पुसणे भाजून झाले की गरम असतानाच असे एकावर एक तेलाचा हात लावून ठेवायचे आहे, म्हणजे दीर्घ काळासाठी हे नरम राहतात। प्रवासात न्यायचे असतील तर नंतर आपल्याला हे गड्डीतील पुसणे वेगवेगळे करून ठेवायचे आहे आणि गार झाल्यानंतर मग भरायचे आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।